नाशिकच्या परंडा तालुक्यात 150 एकरवर सेंद्रिय पद्धतीने केली जाते गाजराची शेती। भांडगावचे शेतकरी घरीच करतात गाजराच्या बियाण्यांची निर्मिती। भांडगावची गाजराचे गाव म्हणून ओळख। नाशिकच्या पवननगर परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना MLGL गॅस पाईपलाईन फुटली। वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली। यंत्रणांकडून गॅस गळती बंद करण्याचे प्रयत्न सुरू। वाशिममध्ये पुसद रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी बसने अचानक पेट घेतला। चालकाच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला। टायर जाम झाल्यामुळे घर्षणामुळे आग लागल्याची माहिती। पुसद मार्गावरची वाहतूक अर्धा तास खोळंबली। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या जन्मोत्सवाला सुरुवात। पुढील 12 दिवस जन्मोत्सव सुरू राहणार। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। यात मुस्लिम धर्मियांचाही सहभाग असल्याची पुरोहित संघाची माहिती। सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला 2 वाघिणींची प्रतीक्षा। सध्या या प्रकल्पात 2 वाघ। केंद्राचा निर्णय मिळताच विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जाणार। नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4892 रुपयांच्या हमी भावाने सोयाबीनची खरेदी होणार। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएस रोगाचा पहिला बळी। 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू। रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट। लातूर जिल्ह्यातल्या धवेली गावकऱ्यांची स्मशानभूमीला जागा देण्यासाठी मागणी। निवेदन द्यायला आलेल्या गावकऱ्यांना गेटवरच अडवलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावरच गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावीत या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर तेथे सामूहिक आरती हा उपक्रम। पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे आज भव्य सामुदायिक आरती सोहळा।